आज आपण वाटाणा बटाटा आणि फ्लॉवरची मिक्स भाजी बनवणार आहे। त्यासाठी पाव किलो फ्लॉवर, 1 वाटी वाटाणा आणि 1 बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे। आता कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम केले, त्यामध्ये घालायचं आहे। हळद मीठ टाकून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी घालून वाटण करून घेतले। आता फ्लॉवर वाफवून झालं आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातले। तेल चांगलं गरम झाले, जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची। त्यानंतर कढीपत्ता, हिंग घालायचं आहे। लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला घातला आहे। आता ते चांगलं परतले, त्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा घालायचा आहे। आता ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचं आहे। आपण जे वाटण करून घेतले ते यामध्ये घालायचं आहे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। तयार झाली आपली अशी चमचमीत वाटाणा, बटाटा आणि फ्लॉवरची मिक्स भाजी। तुम्ही कशा प्रकारे बनवता ते नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा।